परमपूज्य सद्गुरू श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत. अध्याय 33. श्री गणेशाय नमः. श्री गुरवे नमः. सद्गुरु कृपानिधान, न मोडिती कोणाचे मन. भक्ता लागी कल्पतरू, विसावती जन त्यांचे छाई. होता शेलगावी राजसूय यज्ञ, आयोजक होते परमानंद महाराज. देते झाले श्री गुरुसी निमंत्रण, राजसूय यज्ञाचे. आले स्वतः श्री गुरु भेटीस, म्हणे मी आयोजिले यागास. आपण प्रमुख आचार्य रूपात, उपस्थित असावे यज्ञात. सद्गुरु पुस्ती श्री परमानंदास, कोण नृपश्रेष्ठ याचा यजमान. सद्गुरु म्हणती हा याग राजांचा, किम कारणे आयोजिता. नव्हते समर्पक त्याचे उत्तर, श्री परमानंद होती निरुत्तर. तरीही त्यांची विनंती मान्य, केली सद्गुरु रायांनी. गेले त्यांच्या यज्ञमंडपी, प्रमुख आचार्य रूपेन. यज्ञ संपन्न जाहला, यजमान बसती आचार्य पूजेला. प्रचंड जनसमुदाय लोटला, स्वामी श्री गुरूंच्या दर्शनाला. श्री गुरूंची झाली इच्छा, यज्ञकुंड प्रदक्षिणेला. अकुशल सेवेकऱ्यांनी, उचलले त्यांच्या खुर्चीला. झाल्या 2 प्रदक्षिणा, म्हणे घालू तिसरीला. अचानक सुटली खुर्ची, हातून सेवेकऱ्यांच्या. भूमीवरी आंदोळली गुरुमूर्ती, दुखावली कटीची अस्थी. जीव घेणी कळ आली, तरीही सोसती वेदनेला. धावाधाव झाली, गुरुमूर्ती सावरली. त्वरे निघाली मग, तेथून परतीच्या मार्गाला. असह्य वेदनांचा त्रास, न सांगू शके कोणास. तेने जीव कासावीस, झाला सद्गुरु रायांचा. पोचले स्वमुक्कामी, पीडा अधिकच सुरू झाली. औषधी मात्रा सुरू केली, आराम तिळभरही पडेना. एकातून एक गुंतागुंत, वाढू लागली शरीरात. दिवसेंदिवस प्रकृती क्षीण, उपाय काही दिसेना. अशाही विकल स्थितीत, भक्तासी होतसे संवाद. पूजा अर्चा गुरुमंत्र, होत होते नित्यप्रती. दिवस काही सरले, निजानंदी मन लागले. मनोमनी जणू ठरविले, व्हावे सादर उत्तरायणाला. श्री गुरूंचे संपूर्ण जीवन, देतसे करुण सत्याचे दर्शन. म्हणून तद्विधी प्रणिपातेन, ज्ञानम ज्ञानिस्तत्वदर्शिनः. त्यासाठी जीवनाचे ज्ञान, घ्यावे जाणून गुरुमुखातून. नवग्रहामध्येही एक, गुरु असे शुभग्रह. मनुष्याच्या सुख स्वास्थ्याशी, सद्गुरु असती संबंधित. पूर्वसुकृताशीही गुरूंचा, असतो संबंध निगडीत. गुरुच्या सूर्यप्रदक्षिणेला, काळ जाई 12 संवत्सराचा. हा असतो गुरुचा तपसोहळा. महाराजांचे झाले अष्टतपार्चन. एका तपाचरणाचे फळ, अंतर्बाह्य जीवन निर्मळ. अष्टतपाचरणाचे फळ, आत्मसिद्धीने परिपूर्ण. जो जाणी हे तत्वज्ञान, ग्रंथी त्याच्या होतील विशुद्ध. लाभेल खचितची गुरुप्रसाद, येईल गुरुसेवा फळाला. श्री गुरुचरणाचे होता दर्शन, समस्त पातकांचे होईल दहन. त्यासाठी सतत श्री गुरु ध्यान, जीवनी असावे आपुल्या. काय सांगू मी गुरुचा महिमा, वर्णनाला नाही सीमा. 3 लोकांना व्यापून उरला, नाही अंतःपार त्याला. सद्गुरु चरण असती नौका, पैल पार करीती प्रत्येका. सद्गुरु भक्तांची कामधेनू, नका नका होतीला अवेरू. श्री गुरु करिता अनंतापुर, ते झाले भक्तांचे पंढरपूर. करीती सद्गुरु निरवा निरव, निजानंदी जाण्याची. शरीर पीडा वाढू लागली, एक एक रात्र सरू लागली. दवाखान्यात जाण्याची, केली सिद्धता भक्तांनी. अशाही विकलतेत, आले अनुग्रहासाठी एक भक्त. त्यांचीही पुरविली आस, उपदेशोनी मंत्रास. भक्ती ज्ञान वैराग्य आगळा, ऐसा नाही म्या दुजा देखिला. आजूबाई चरणी लीन होण्याला, क्षणमात्र काळ थांबला.
गाडी आली दवाखान्यासाठी, जणू ती होती अंतिम यात्रेसाठी. बैसविले मग त्या रथा माझी, सवे कालिदास दीपकच्या. जोडूनी दोन्ही करासी, म्हणे आई आजूबाईसी. घेतले आजवर सांभाळून लेकरासी, होऊ कसा गे मी उतराई. निघाले संभाजी नगरासी, पोचले गोळे गावी कमानीपाशी. प्रश्न केला दीपकासी, आली का कमान आजूबाईची. पुन्हा जोडून कर कमलासी, केली विनंती श्री आजूबाईसी. झाले सद्गदित अंतःकरण, तुटत होते भवपाशाचे बंधन. गाडी सिल्लोडच्या पुढे आली, ग्लानिमय अवस्था झाली. ठेविले डोके दीपकच्या मांडीवरी, निचेष्ट झाली गुरुकाया. श्री गुरु राणा परब्रह्म, होई निजानंदी मग्न. येई कंठ दाटून शिष्यांचा, साश्रुलोचनी भक्तांच्या. महाराज नामाचा जयघोष झाला, देवादिदेव सर्वांना सोडून निघाला. चैत्रवद्य अमावस्येला, शके 1925ला, इसवी सन 2300चा समय होता संध्यावंदनाचा. बुधवारी श्री सद्गुरूंनी दिला पडदा शिष्यांना. तुटले सर्व भवपाश, पटाक्षेप झाला जीवनाचा. भक्ती ज्ञान वैराग्य संगमी, पुरता न्हावून निघालो मी. कसा होऊ आता उतराई, श्री गुरुपायी ठेवितो डोई. सहस्त्रापराध माझे ठाई, क्षमा करावी हो सद्गुरू माझे आई. अहंकाराचा वारा लागो न कदा माझ्या चित्ता, त्यासाठी तुमचा कित्ता सदा राहो माझ्या चित्ता. घडो सतत सेवा तुमची, हीच आस असे मनाची. झडो चंती मीपणाची, हीच मागणी या दासाची. नाही मागणे या परते, होईल कृतार्थ जीवन ते. काया वाचा मने सर्वे, कर्मे घडावी तुमच्या सेवे. दास विनवितो सद्गुरु चरणी, सुखे घालावे या जीवनी. सरावे जीवन तुमचे कारणी, नाही दुजी आशा मनी. घेऊन मी हा गुरुप्रसाद, धन्य व्हावे त्रिलोकात. उद्धरतील सप्तजन्म, सप्तपिढ्या वंशाच्या. जे भगवतीचे परमध्यान, तेच सद्गुरू महाराजांचे निजधाम. टाहो फोडिती भक्तजन, परब्रह्म झाले हो निर्गुण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरः. गुरुरेव परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. कंठ होतसे सद्गदित, सर्वांग होते रोमांचित. अष्टसात्विक भाव जागृत, अनुभवनी सुखावतो. अशक्य ते काय हो तुम्हा नारायणा, जे करतील तुमचे नित्यचरित्र पठन. त्यांचे हरतील संसार कष्ट, सुखी होतसे संसारी. पुरविल सद्गुरू त्यांचे अभिष्ट जे इच्छिले, होईल मोक्षद्वार उघडे त्यांना सद्गुरूच्या कृपेने. धनधान्यादी ऐश्वर्य, पुत्र पौत्रादी लाभेल. मन इच्छित काम नाही, होतील पूर्ण तयांच्या. नित्य जास घडे गुरुसेवा, त्यास नसे कशाची वानवा. कळी काळाचेही भय, न वाटे त्यास कदापि. आसनी शयनी गमनागमनी, जागृती सुषुप्ती स्वप्नी. भजावे नित्य सद्गुरूला, होईल तो सर्वदा मुक्त गुरुचरित्र पठनाने. गुरुदर्शने होई पुनीत, पुनर्जन्म न होई त्यास. संशय न धरावा मनी, सत्य सत्य असे हे वर्म. गुरुचरणोदका वेगळे व्यर्थ, अन्य तीर्थ निरर्थक. सर्व तीर्थात तीर्थश्रेष्ठ, श्री गुरुचरणांगुष्ट. श्रोतया वक्तया विद्वज्जना, अनन्य भावे विज्ञापना. न्यूनता पूर्ण नानिता मना, क्षमा करी जे दीनावरी. नाही व्याकरणी अभिनिवेश, करू मी कवित्व काय जाण. धीटपणे लिहिता दोष, गमला विशेष मनाते. परी केली सलगी गुरुपायी, ते पंडितजनी उपहासावे. अपेक्षा करुनी सर्व भावे, द्यावे अवधान दयालुपणे. नंदन नाम संवत्सरी, शुद्ध प्रतिपदा चैत्रमासी. शके 1934 साली, ग्रंथ केला समाप्त. जे करतील हे चरित्र पठन, गुरुकृपा होईल निश्चित जाण. तरुणी जातील हा भवसागर, केवळ श्री गुरुकृपेने. रामचंद्र सुत
आजूबाई कुळाशी संबंधित ब्रह्मानंदी होई निमग्न कथोनी श्री गुरुचरित्र सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः ओम शांती 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 इति श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज चरित्र कथामृत श्री सद्गुरु निजानंदी गमन त्रयंत्रिशोऽध्यायः समाप्तः श्री सद्गुरु लक्ष्मीकांतार्पणमस्तु। लक्ष्मीकांत महाराज की जय।